नमस्कार, मी प्रभाकर नरवणे. आरे डिजिटल आयोजित नवीन वर्ष नवीन संकल्पना लघुपट कथा लेखन स्पर्धा 2022. कथा संकल्पना बॅट बॉल आणि बेल्स. या स्पर्धेमागची संकल्पना मला कशी सुचली आणि या संकल्पनेवर स्पर्धा घेऊन त्यातल्या 5 कथा निवडून त्यातल्या एका कथेवर आरे डिजिटलतर्फे लघुपट निर्मिती का करावीशी वाटली, याबद्दल हे माझं थोडंसं मनोगत. वर्ष 2021 कोरोना काळात आपण सर्वच आपल्या व्यक्तिगत कामापासून, आपल्या इतर छंदांपासून दूर होतो. त्याच दरम्यान हिंदी गीत आणि संगीतावर आधारित गाता रहे हा साप्ताहिक स्पर्धा संगीतमय उपक्रम लोकांना उत्तेजन देण्यासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सलग 13 सप्ताहात केला. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आणि त्यानंतर लोकांकडून पुढला उपक्रम काय याबद्दल विचारणा होऊ लागली. साधारणतः नोव्हेंबर 2021 भारतीय स्टेट बँक वेलफेअर कमिटी मुंबईतर्फे महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत सादर होणाऱ्या स्पर्धेचं नाटक, त्याचं पार्श्वसंगीत करण्यासाठी माझ्याकडे पाठवण्यात आलं होतं. नाटक संपूर्ण वाचता वाचता मला बॅट बॉल आणि बेल्स ही कथा कल्पना सुचली आणि त्यावर आपण लघुपट कथा लेखन स्पर्धा घेऊन त्यातल्या एका कथेवर आरे डिजिटलतर्फे लघुपटाची निर्मिती करावी असं वाटलं आणि त्यातून या स्पर्धेची घोषणा झाली. या लघुपट दिग्दर्शनाची जबाबदारी आमचे स्नेही श्री सुभाष जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे आणि ती त्यांनी स्वीकारली आहे. या लघुपट कथा लेखन स्पर्धेच्या निमित्तानं ज्येष्ठ आणि नवोदित सुद्धा दोन्ही प्रकारच्या लेखकांसाठी एक व्यासपीठ, एक संधी उपलब्ध झाली आणि आपण लिहिलेल्या कथेवर लघुपटाची निर्मिती होणार याचा तुम्हाला आनंद आणि समाधान देण्याचं भाग्य मला मिळेल. धन्यवाद. नमस्कार, मी स्वस्तिकी जोशी. आरे डिजिटल आयोजित नवीन वर्ष नवीन संकल्पना लघुपट कथा लेखन स्पर्धा 2022 मध्ये आपले स्वागत. कथा संकल्पना बॅट बॉल आणि बेल्स या कथा संकल्पनेवर आधारित लघुपट कथा लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली व प्राप्त कथांची परीक्षण मान्यवर परीक्षक करणार आहे व त्यानंतर आज लघुपट कथा लेखन स्पर्धा याचा निकाल जाहीर करणार आहे. नमस्कार, मी जान्हवी कांबळे. आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमात स्वागत करते. सर्वप्रथम मी मान्यवर परीक्षकांना विनंती करते की त्यांनी नटराजाचे पूजन करावे. मी प्रभाकर नरवणे सर यांना विनंती करते की त्यांनी स्पर्धा परीक्षक श्री राजीव जोशी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आता मी रीमा जाधव यांना विनंती करते की स्पर्धा परीक्षक श्री अजित आचार्यजी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. प्रमोद शेलार सर यांना विनंती करते की त्यांनी स्पर्धा परीक्षक श्री सुभाषजी जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. मी या कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रभाकर नरवणे सर यांना विनंती करते की त्यांनी परीक्षकांना लघुपट कथांचा संच सुपूर्द करावा. मी या कार्यक्रमाची आयोजिका समृद्धी नरवणे यांना विनंती करते की आपल्या कार्यक्रमाचे सर्वप्रथम निवेदन करणारे अभिनेता मेघन जाधव यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करावा.
मी या कार्यक्रमाचे आयोजक प्रभाकर नरावणे सर यांना विनंती करते की त्यांनी मान्यवर परीक्षकांना श्री राजीव जोशी यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. आता मी रीमा जाधव यांना विनंती करते की त्यांनी श्री अजित आचार्यजींना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. आता मी प्रमोद शेलार सरांना विनंती करते की त्यांनी श्री सुभाष जाधव सरांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. आता मी सन्माननीय परीक्षक श्री अजित आचार्य सर यांना विनंती करते की त्यांनी स्पर्धा संकल्पना व आयोजन याबद्दल थोडक्यात आपले मत मांडावे. नमस्कार. आर्य डिजिटल या संस्थेने एक संकल्पना मांडली आणि ती संकल्पना अशी होती, बॉल बॅट अँड बेल्स. लघुपट कसा निर्माण करावा या संदर्भातलं लेखन आणि नवीन लेखक निर्माण व्हावे ही त्या मागची भूमिका होती. मध्यंतरीच्या काळात आपण 2.5-3 वर्ष डिजिटल या माध्यमाचा सातत्याने उपयोग करत होतो आणि त्याची सवय तर सर्वांनाच झाली होती. त्या माध्यमाचा उपयोग आर्य डिजिटलनी अत्यंत योग्य रीतीने हाताळला आणि प्रभाकर नरवणे या आर्य डिजिटल याचे प्रायोजक आयोजक सर्व तेच. म्हणजे एखादा विषय दिल्यानंतर त्याची परिपूर्ती कशी असावी, त्या विषयामागचा हेतू त्या कथेतून व्यवस्थित मांडला गेला आहे की नाही, हा मोठा टास्क होता. आणि तसं म्हणजे दूर दूरहून हैदराबाद, कोल्हापूर, वेगवेगळ्या ठिकाणून जवळजवळ 22-23 स्क्रिप्ट आल्या. त्यातून आम्हा 3 परीक्षकांना 5 निवडण्याची मुभा होती. पण जेव्हा कथावरचं वाचन झालं तेव्हा 5 तर निवडल्याच, पण त्याबरोबर 2 सुद्धा कथा अशा होत्या की त्यांना याच्यात स्थान नाही मिळालं, पण त्याला प्रशस्ती पत्रक देण्याचं आम्ही आयोजकांना सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं. म्हणजे आयोजन कसं करावं, विषय कसा द्यावा, हे संपूर्ण जबाबदारी मोठी खूप महत्त्वाची असते. त्यातून चांगले लेखक घडावे, त्याचा लघुपट चांगला व्हावा, हा स्तुत्य हेतू त्याच्यातून असतो. नुसती संकल्पना मांडून होत नाही, तर त्यामागचा विचार कसा असावा. आता क्रिकेट हे तर खरं फक्त 16 राष्ट्र देशातल्या 127 राष्ट्रातून खेळलं जातं, पण ते इतकं लोकप्रिय आहे की प्रत्येकाला माहिती असतं बॅट, बॉल आणि बेल्स म्हणजे काय. पण त्याचा जीवनाशी, समाजाशी आणि इतर कुठल्याही प्रसंगाशी कसा सांगड घालावी हे लेखक उत्तम तऱ्हेने जाणतो. आणि त्याच्यातलं मर्म काय, बॅट बॉल म्हणजे काय आणि बेल्स म्हणजे काय हे ते अत्यंत प्रखरपणे मांडतात. म्हणूनच सगळ्या कथा वाचताना आम्ही अवाक झालो. प्रत्येक लेखक त्या संकल्पनेपर्यंत पोहोचत होता. कारण बॅट बॉल आणि बेल्स शिवाय क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही, परिपूर्ती येत नाही. त्यामुळे त्या कथेला आणि लघुकथेला परिपूर्ती आणण्याकरता एक कथा अशी निवडली की ज्याच्यातून ती संकल्पना लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी. आणि हा हेतू नक्की सक्सेसफुल होईल अशी आम्हाला खात्री आहे. मी प्रभाकर नरवणे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला अभिनंदन तर करतोच, पण त्यांच्या पुढील सर्व कार्यक्रमाला
असंच यश लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. श्री अजित आचार्यजींनी खूप सुंदर मत मांडलं. आता मी सन्माननीय परीक्षक श्री राजीव जोशी यांना विनंती करते की त्यांनी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट 5 कथा निवडीबाबत विश्लेषण करावे. नमस्कार. सर्वप्रथम प्रभाकर नरवणे आणि आरे यांचं मी आभारी आहे, कारण आम्हाला 22 कथा वाचायला मिळाल्या आणि खरं सांगायचं तर हा विषयच मला स्वतःला वेगळा वाटला. बॅट, बॉल आणि बेल्स. आता ह्या विषयावर कोणी कथा लिहू शकते का? पण आता इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे. तुम्ही क्रिएटिव्ह गोष्टीला जर आव्हान दिलं तर महाराष्ट्रातनं चांगली मंडळी, लिहिणारी मंडळी पुढे येतात. हे आता या स्पर्धेच्या रूपाने आपल्याला कळलेलं आहे. आणि लोकांना आपण काहीतरी दिलं चॅलेंजिंग तर ते नक्कीच स्वीकारतात, कारण मराठीमध्ये विचार करणारी मंडळी आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेने व्यक्त होणारी मंडळी आहेत. म्हणजे एक अनुभव म्हणून सांगायचं झालं तर आम्ही निवडलेल्या ज्या 5 कथांकडे जर बघितलं ना तर त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. म्हणजे एका कथेमध्ये तर काय, आयुष्याला त्यांनी म्हटलेलं आहे की आयुष्याच्या स्टंपवर नवरा बायको बेल्स आहे. म्हणजे हे आपण इमॅजिन करणं आहे ना, म्हणजे व्यक्तिगत मी पण नाही इमॅजिन करू शकणार, पण आपला एखादा कथा लेखक अशा तऱ्हेने आयुष्याच्या स्टंपवरचा विचार करतो आणि नवरा बायकोंना संकल्पना म्हणतो की नाही बेल्स आहे नवरा बायको म्हणजे. बघा, म्हणजे नरवण्याला पण कदाचित हे अभिप्रेत असेल किंवा नसेल, पण असे लेखक आपल्याला मिळून गेलेले आहेत. नंतर एका ह्याच्यामध्ये तर सरळ खटला दाखवलेला आहे आणि जो न्यायाधीश आहे ना तो म्हणतो मी क्रिकेटसारखा पंच आहे आणि मी निर्णय देणार आहे आणि निर्दोषपणाच्या बेल्स उडवणार आहे. ही संकल्पना कशी व्यापक करत गेलेली आहे ही आपल्याला, आणि पुन्हा एखादा थ्रिलर किंवा एखादा लिगल कोर्टाची हे वापरून संकल्पना वापरून ते मांडलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा जोडपं आहे आणि त्याच्या आपण म्हणतो की त्यांनी आता लग्न करायला पाहिजे, पण लग्न आणि मुंडावळ्या म्हणजे बेल्स हे प्रतीक त्यांनी मांडले. अशा तऱ्हेने एक आपण म्हणतो की हे फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित नाहीये. ही जीवनातल्या वेगवेगळ्या आपण म्हणतो जे प्रभाव आहेत, वेगवेगळे संकल्पना आहेत, त्याच्याशी त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केले. आणि मला वाटते हा विषय देण्यामागे हीच संकल्पना आहे की काहीतरी वेगळं तुम्हाला सुचलं पाहिजे आणि क्रिएटिव्हिटीला बंधन नाही आहे हे यातनं जाणवते. अजून एका याच्यामध्ये लग्न झालेलं जोडपं आहे, ते लग्न म्हणजे त्यांची पहिली इनिंग दाखवलेली, पण त्यांना मूलबाळ होत नाहीये आणि त्या संदर्भातला जो काही निर्णय आहे, त्यांची जी टेस्ट बेबी वगैरे घेतात त्याच्याबद्दलचं त्यांनी विचार मांडलेले आहे. म्हणजे पुन्हा नवरा बायको हे बॅट आणि बॉल असा प्रतीक त्यांनी धरलेलं आहे. नंतर नाबादमध्ये तर त्यांनी एका या कथेमध्ये तरी काय केलंय की क्रिकेट खेळणारा लहान मुलगा आहे, पण त्याचे वडील स्वतः क्रिकेटचे म्हणजे लाकडाच्या वस्तू बनवणार आहेत, स्वतः बॅट बनवणार आहेत. म्हणजे अशा तऱ्हेने पुन्हा ते मुसलमान कुटुंब दाखवलेलं आहे. म्हणजे असं नाही की आपण एक ठराविक मर्यादित लिहिलं, एका चौकटीत लिहिलं आणि तेच आपण पाठवतोय असं नाही. प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने त्या विषयाला भिडतोय आणि प्रयत्न करतोय. आम्ही ह्या 5 निवडल्या, पण 22 मध्ये असं वाटलं की नाही, आपल्याला अजूनही काही वेगळ्या कथा मिळालेल्या आहेत आणि त्यांच्यावर अन्याय व्हायला नको, म्हणून आम्ही संयोजकांशी बोललो. तर त्यांनी सांगितलं हरकत नाही, तुम्हाला वाटते तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन जरूर द्या. तर 2 आम्ही ज्या निवडल्या त्याच्यामध्ये एक जी आहे ती महिला क्रिकेटियनवरती आहे आणि पूर्णपणे 83 हा जो 83 सिनेमा आला होता त्याचा संदर्भ घेऊन मोना नावाची क्रिकेटर आहे, तिची कशी जडणघडण होते ते अगदी विस्तृतपणाने लिहिलेले आहे. आणि दुसरी म्हणजे सांगायचं ते बॅट आणि बॉल याच्यामध्ये नवरा बायकोमध्ये सलोखा असला पाहिजे आणि नातं तुटलं तर बेल सुटतात, इतक्या स्पष्टपणे ही संकल्पना मांडलेली. तर हे सगळं बघितल्यानंतर असं वाटते की अशा तऱ्हेने आव्हानात्मक विषय देणं आणि लिहायला लावणं हे फार गरजेचं आहे. कारण नाहीतर काय होते, जो तो आपल्या मनाला येतात ते विषय लिहित राहतात, पण त्याऐवजी जर तुम्हाला एक विषय दिला, एक तुम्हाला फारच मोजका विषय दिला, याच्यामध्ये खरं काही त्याच्यामध्ये जास्त स्पष्टीकरण नाही. मला आठवते आम्ही नाट्यदर्पणला जेव्हा करत होतो कल्पना एक आविष्कार होते, तर काही वेळेला सुरेश खरे किंवा विद्याधर गोखले यांचा विषय विस्तृतपणे लिहिला जायचा, 2 पॅरेग्राफ, 3 पॅरेग्राफ असे. आणि मग लोक काय करायचे, त्या पॅरेग्राफ मधल्या 2-2 ओळी उचलायच्या आणि त्याच्यावरती एकांकिका करायची. पहिल्या सीन मध्ये या 2 ओळी, दुसऱ्या सीन मध्ये या 2 ओळी,
पण ह्याच्यात तशी शक्यताच नाही. तुम्हाला 3च शब्द दिले, डोकं लढवा, तुमची क्रिएटिव्हिटी वापरा. मला हे खूपच आव्हानात्मक वाटलं. बरं झालं की मी परीक्षक आहे, मला लिहायला नाही सांगितलं. पण खरोखर चांगली स्पर्धा झालेली आहे आणि आम्हाला एक बुद्धीला खाद्य म्हणून हे सगळं वाचायला मिळालं. त्याबद्दल आम्ही तिन्ही परीक्षक खरोखरच आभार मानतो. आणि मला वाटते लघुपट हा आता एक जसं एकांकिका हा नाटक आणि सिनेमासाठी एक पायरी होता, स्टेपिंग स्टोन होता, तसा आता लघुपट हा पुढच्या करिअरसाठी, आजच्या तरुण पिढीसाठी एक मोठा स्टेपिंग स्टोन आहे. आणि महाराष्ट्रामध्ये लघुपटाची मोहीम राबवली जाते आणि प्रभाकर नरवणेंच्या या स्पर्धेने त्या मोहिमेला एक वेगळी दिशा मिळेल. आणि याच्यामुळे या स्पर्धेत भाग घेणारे कथालेखक यापुढे मोठे लेखक होतील, कथालेखक होतील, सिनेमा लिहितील आणि वेब सिरीज लिहितील, अशा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप सुंदर असं विश्लेषण श्री राजीव जोशी यांनी केलेले आहे. आता मी सन्माननीय परीक्षक श्री सुभाषजी जाधव यांना विनंती करते की त्यांनी आर्य डिजिटल तर्फे लघुपटाची निर्मिती करण्यासाठी निवड केलेल्या कथेसंदर्भात बोलावे. नमस्कार, मी सुभाष जाधव. आर्य डिजिटल आयोजित लघुपट कथा लेखन स्पर्धा घेण्यात आली आणि त्याचं परीक्षण करण्याची संधी आम्हाला या स्पर्धेचे आयोजक प्रभाकर नरवणे यांनी आम्हाला दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे. माझ्या बरोबर वरिष्ठ लेखक राजीव जोशीजी, अजित आचार्यजी अशा दिग्गज मंडळींबरोबर मला परीक्षण करायला मिळालं. बरंचसं शिकता आलं. त्यांचे व्ह्यूज आणि माझे व्ह्यूज याबद्दल मी थोडासा साशंक होतो. पण जेव्हा आम्ही परीक्षण या कथेची केली, जसं राजीवजी आता बोलले, त्यावेळेला एखाद दुसरी कथा सोडली तर सगळ्याच 5 आणि 2 उत्तेजनार्थ कथा यावर आम्हा तिघांचंही एकमत झालेलं. बॅट बॉल आणि बेल्स कथेचा विषय फारच वेगळा होता, युनिक होता आणि यावर लघुपट लेखन करायचंय, यावर चित्रपट बनवायचा. हे जेव्हा प्रभाकर नरवणेंनी मला सांगितलं की यावर लघुपट बनवायचा, अर्थात सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि आता पुढे जी कथा आम्ही लघुपटासाठी निवडलेली त्याचं वाचन सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रमोद शेलार करणारच आहे. आणि ती कथा काय आहे ती तुम्हाला संक्षिप्त रूपात कळेलच. बॅट बॉल आणि बेल्स ही कल्पनाच, म्हणजे याला बऱ्याचशा लेखकांनी याला स्वतःच्या जीवनाशी निगडीत असलेल्या गोष्टींचे संदर्भ दिले. कुणाला असं वाटलं की बॅट बॉल, संसार, नवरा बायको कथेमध्ये जी लघुपटासाठी जी निवडलेली कथा आहे त्यावर तो नायक किंवा ती व्यक्तिरेखा असं म्हणते की जोपर्यंत आपली बॅटिंग चालू आहे, म्हणजे आपण खेळतोय त्या संसाररूपी पिचवर, तोपर्यंत सगळं ठीक आहे. जसं नेटमध्ये बॅट्समन खेळत असतो त्यावेळेला बेल्स लावलेलं नसतं. बेल्स केव्हा लावतात? मॅचच्या वेळेला. ऍक्च्युअल प्रॅक्टिस करून आहे ना, तो स्वतःला सिद्ध करत असतो. तो एकटा आहे त्यावेळेला नेटमध्ये, त्याला कशाची भीती नसते. आपण कॅच आउट होऊ किंवा क्लीन बोल्ड जरी झालं, कारण त्यावर बेल्स नसतं. आणि त्या कथेचं जे मर्म आहे त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला या स्टंपवर बेल्स येतील त्यावेळेला कोणीतरी, मग ती नियती असेल किंवा काही, तिला ना त्या बेल्स उडवण्याची संधी मिळेल. आणि मग सगळंच एकदा बेल्स उडाला की संपलं.
आपण आऊट. तर ही कथा आम्ही चित्रीकरणासाठी आणि लघुपटासाठी निवडली आहे. आणि या कथेचे जे लेखक आहेत त्यांचं नाव अनाऊन्स होईल. त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्यांच्याबरोबर विस्तृतपणे या कथेवर चर्चा केली जाईल. त्यांच्याकडून त्यांना आम्हाला जो अपेक्षित आहे तसं स्क्रीनप्ले आम्ही तयार करू आणि ही कथा चांगल्या कलाकारांना घेऊन आम्ही त्याचं शूटिंग करू, चित्रीकरण करू असं मी प्रभाकर नरवणेंच्या तर्फे इथे तुम्हाला आश्वस्त करतो. आता सुप्रसिद्ध कलाकार, लेखक, दिग्दर्शक श्री प्रमोद शेलार सर यांना मी विनंती करते की त्यांनी लघुपट निर्मितीसाठी निवडलेली कथा याचं वाचन करा. सलीम नाडकर्णी आणि नेहा कुलकर्णी आजही सकाळी पार्कात आले. शिवाजी पार्कला रोज सकाळी 8च्या सुमारास भेटणं आणि 4 राऊंड मारणं हा दोघांचा नित्यक्रम. आपापल्या कार्स एकामागोमाग एक पार्क करून त्यांनी रस्ता क्रॉस केला आणि कट्ट्या शेजारचा फुटपाथ गाठला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. दोघेही समांतर चालू लागले. काल नवीन काय घडलं? काही विशेष नाही. इथून घरी गेले, ब्रेकफास्ट केला, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर बरोबर एक मीटिंग संपवली, बँकेची काही कामं ऑनलाईन बनवली, मग लंच आणि नंतरची 2 तासांची झोप रोजचीच. संध्याकाळी एखादी वेबसिरीज पाहते, रात्री 9ला मुलीचा कॉल येतोच, मग छोटासा डिनर, झोपण्याआधी थोडंसं वाचन. दॅट्स इट. बाय द वे, तुझ्या घरातले पेंटिंग खूप छान आहे. पण एक सांगू, कितीही सुंदर पेंटिंग लावली तरी घराच्या भिंती रात्री अंगावर येतातच. ते एकटे पण नकोच होतं. सकाळ होण्याची वाट पाहण्यात रात्र लांबत जाते. तरी यावर लाईफ इज ग्रेट, नथिंग ग्रेट. तो तिच्याकडे पाहून हसला. रुटीन ठरलेलं असल्यावर डेट काही घडणार नाही खरंच. जे घडायचं होतं ते साठी गाठीपर्यंत घडून गेलंय आपल्या आयुष्यात. आता उरलेल्या लाईफमध्ये फक्त स्वतःला सांभाळणं आणि मांडलेला पसारा आवरणं. युअर राईट. आणि डॉक्टर म्हणणार म्हणून रोजच्या या 4 राऊंड. खरं तर कंटाळा येतो मला सर्व चालायला. तू भेटतेस हा भाग वेगळा. तोच एक मोटिवेशनल फॅक्टर. तू स्वतः एक मोटिवेशनल स्पीकर असताना मला तुझा मोटिवेशनल फॅक्टर म्हणतोस हे जरा अति नाही वाटत. दोघेही समांतर चालत असताना थोडेसे जवळ आले. मागाहून एक व्यक्ती एक्सक्यूज मी म्हणाली तेव्हा दोघांनी दूर जाऊन त्या व्यक्तीला जायला जागा दिली आणि आपला वॉक सुरू ठेवला. किती झाले तर हे शेवटचे आहे. हो, पण आज एक जास्त मजा का? मंगळवार आहे गणपतीसाठी. तो असला, त्याने तिला नमस्कार केला. चल म्हणून वॉक सुरू ठेवला. ती छान असते. थँक्स. दोघेही काही वेळ शांततेत चालत राहिले. गणेश उद्यानापाशी पोहोचले. तिने थांबून गणपतीला नमस्कार केला, पण तो चालत राहिला. पुढे निघून गेला आणि त्याच्या कार समोरच्या कट्ट्यावर येऊन विसावला. काही क्षणात जरा जास्त जोरात चालून ती त्याच्यापाशी पोहोचली. थोडं थांबायला काय झालं? बस. ती थोडं अंतर घेऊन बसली. हातातल्या नॅपकिनने तिने चेहऱ्यावरचा घाम पुसला. नॅपकिनचा रोल केला. त्याच्या कपाळावर दिसलेले घामाचे थेंब पाहून त्याच रोलने तेही हळूच टिपत तिने विचारलं, आजच्या तुझ्या मोटिवेशनल स्पीचचा विषय काय? नेट प्रॅक्टिसला आलेल्या त्या मुलांकडे बघ. इंडिया टीममध्ये निवड होईल की नाही हे त्यांना माहीत नाही, पण ते नीटाने सराव करतात. आयुष्य असंच चालायचं. तिथे सगळं काही आहे, पण बॅट्समनच्या मागे त्या स्टंपवर बेल्स नाहीत आणि म्हणूनच सगळं छान चाललंय तिथे. आज आम्ही इथे या स्पर्धेच्या निवेदिका डॉक्टर समीरा गुजर यांचा सन्मान करणार आहोत. आता मी या कार्यक्रमाच्या आयोजिका समृद्धी नरवणे यांना विनंती करते की त्यांनी निवेदिका डॉक्टर समीरा गुजर यांच्या वतीने रीमा जाधव यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. आता मी या कार्यक्रमाचे आयोजक प्रभाकर नरवणे सर यांना विनंती करेन की त्यांनी दिग्गज कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक प्रमोद शेलार सरांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा.
सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा. समृद्धी नरवणे यांना विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन जान्हवी कांबळे यांचा सन्मान करावा. मी स्वस्तिकी जोशी हिला विनंती करते की लघुपट कथा लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करावा. आता आर्य डिजिटल लघुपट कथालेखन स्पर्धेचा निकाल मी इथे जाहीर करते. उत्तेजनार्थ 2 कथा, बॅट बॉल आणि बेल्स. लेखक अरविंद गणपुरे, पुणे. बॅट बॉल आणि बेल. लेखक साया नवलकर, विरार. सर्वोत्कृष्ट 5 कथा गुणानुक्रमे प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह. कथा क्लीन बोर्ड. लेखक विनोद देशमुख, विरार. कथा अंधाराने दाखविला प्रकाश. लेखक रामदास काम, हैदराबाद, आंध्र प्रदेश. कथा मॉर्निंग टॉक. लेखक विनय अनसोडकर, माहीम, मुंबई. कथा मुंडावळी. लेखक विनय वाटेगावकर, गोवा. कथा नाबाद. लेखक सिद्धार्थ बदे, कोल्हापूर. लघुपट निर्मितीसाठी निवडलेली कथा मॉर्निंग टॉक. लेखक विनय अनसोडकर. निवेदक, चाहता वर्ग व प्रबोधनकार ठाकरे सभागृह बोरिवली प्रशासन यांचे मनपूर्वक आभार. पुढील वर्षी नवीन वर्ष नवीन संकल्पनेसह भेटू आपण. धन्यवाद. या कार्यक्रमाची सांगता झाली असे मी आयोजकांतर्फे जाहीर करते.